नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण केशवगिरी आपल्या सर्वांचे सक्सेस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आपण सामान्य न्यायाची सिरीज चालू केली आहे. ठीक आहे, आपण काल अर्धे काही क्वेश्चन बघितले होते, अर्धे क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, आज ऑनलाईन नाही येऊ शकत, त्यामुळे ऑफलाईनच लेक्चर शूट केला आणि तुम्हाला पाठवून देतोय. ठीक आहे, कुठपर्यंत आलो आपण? एक मिनटं फक्त. हे झालं होतं ना? ओके, या प्रश्नावर आपण आलेलो होतो. चला मग आपण चालू करूया. ठीक आहे, कोणाला काही अडचण नसेल, एकदा जो कोणी नवीन आला असेल आपल्या चॅनलवरती त्यांना चॅनलला शेअर, सबस्क्राईब म्हणजे लाईक करायचं. ठीक आहे, चला चालू करूयात. मग आपण प्रश्न क्रमांक 12वा काय म्हणतो? 12 नंबरचा प्रश्न, भारताच्या मध्यातून जाणारे अक्षरवृत्त खालीलपैकी कोणते आहे? भारताच्या मध्यातून जाणारे अक्षरवृत्त खालीलपैकी कोणते आहे? तर कोणते आहे रे? मकरवृत्त, कर्कवृत्त, विषुववृत्त आणि यापैकी नाही. काल तुम्हाला अशी डायग्राम काढून शिकवलेली होती. ठीक आहे, अशी डायग्राम कालचं लेक्चर ज्यांनी बघितलं नाही त्यांनी एकदा बघून घ्यायचे. कालचं बघा ना, त्याच्या अगोदरचं बघा, हे तुम्हाला एकदा शिकवून दाखवलेलं आहे. म्हणजे कोणतं आहे? आपल्या भारतातून गेलेलं हे वृत्त, म्हणजे याचं उत्तर नाव काय रे? कर्कवृत्त आहे. किती राज्यातून गेलेलं आहे? तर 8 राज्यातून गेलेलं आहे. 8 राज्य कोणती कोणती? नंबर 1 येणार तुमचं गुजरात, नंबर 2 राजस्थान, नंबर 3 मध्य प्रदेश, नंबर 4 येणार छत्तीसगड, 5 नंबर येणार झारखंड, त्यानंतर येणार पश्चिम बंगाल, 7 नंबर येणार तुमचं त्रिपुरा आणि 8 नंबर येणार मित्रांनो मिझोरम. ठीक आहे, असले किती राज्य? टोटल 8 राज्यातून आपलं कर्कवृत्त गेलेलं आहे. ठीक आहे, लिहून घ्या एकदा. ओके, लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, गांधी युगातला प्रश्न आहे, तुम्हाला येईल. ठीक आहे, नाही सॉरी, गांधी युगातला नाही, त्याच्या अगोदरचा आहे. बघून घ्या एकदा. बघा 13 नंबर यायला, शहरातील रिकामी जागा, शहरातील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तर कुठं झाली रे? बॉम्बे या ठिकाणी. बॉम्बे या ठिकाणी 28 डिसेंबर 1885 रोजी काय झाले रे? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती. टोटल सदस्य किती हजर होते? 72 सदस्य हजर होते. कुठं झाली ती? गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय इथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती. ही तारीख लक्षात ठेवा, 28 डिसेंबर 1885 रोजी. मित्रांनो, याचे काही अधिवेशन आहेत, याचे काही अधिवेशन झाले तर त्यातले काही महत्त्वाचे किमान पहिले 5 तरी आपले पाठ काय रे असणं गरजेचं असते. एक ट्रिक आहे आपली, याची ट्रिक लिहायचं. ट्रिक एक मिनिट, मी विसरलो. एक मिनिट बघा, 2 मिनिटं आठवली मला सांगतो मी तुम्हाला. बघ आठवली लगेच. बघा लगेच आठवलेली आहे ट्रिक आपल्याला. विसरते, होत असते कधी कधी. बदाम जरा जास्त भिजले त्याच्या, नाहीतर लगेच आठवलं असतं. ओके, बघा ब क म ई कशाची ट्रिक आहे? अधिवेशन. कशाची मित्रांनो? अधिवेशनाची ट्रिक आहे. बघ म्हणजे काय रे? बॉम्बे झालं पहिलं अधिवेशन 1885ला. त्यानंतर 86, 87, 88, 89 आणि 90. म्हणजे बघा, बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, इलाहाबाद, त्यानंतर डबल बॉम्बे आणि खाली काय? डबल कलकत्ता. तुम्हाला विचारतात पहिलं अधिवेशन कुठं झालं, दुसरं कुठं झालं, तिसरं, म्हणजे क्रमाने लावा सुद्धा असं विचारू शकतात. मग पहिलं कोणतं ना तुमचं? बॉम्बे. हे 2 बक ही आपली ट्रिक राहील. ठीक आहे, काही अडचण? ओके, नेक्स्ट बघू आपण. ह्या ट्रिकाच तुम्हाला नंतर पेपरमध्ये मार्क मिळून देणार मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या ट्रिका पाठ करा. बघा इथं लिहून देईल तुम्हाला. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
भारतातील विविध 72 प्रतिनिधींनी या अधिवेशनासाठी आपले म्हणजे भाग घेतलेला होता. कोलकाता येथील नामवंत वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. म्हणजे WC बॅनर्जी म्हणतो आपण त्याला, WC बॅनर्जी हे काय होते रे 1885 जे अधिवेशन भरलं होतं पहिलं अधिवेशन कुठं मुंबई येथं, हे त्याचे काय होते रे अध्यक्ष होतं. मुंबई म्हणजे काय रे बॉम्बे, बकमई बक असं त्याचं काय आलं होतं आपल्याला उत्तर आलेलं होतं. या सर्वांनी मिळून या सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची काय केली होती स्थापना केलेली होती. ॲलन ऑक्टेवन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. PYQI हा कंबाईनचा, कंबाईन राज्यसेवेला हा PYQ येऊन गेलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन हे बघा इथं लिहून दिलं तुम्हाला. हा बघा इथं पहिलं काय रे बॉम्बे म्हणजे तिथं बॉम्बे, हा बॉम्बे. कोण होते अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी. 1885, 86, 87, 88, 89 आणि 90 हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे कारण की पहिले 5 पाठ असणं गरजेचं असते. दुसरं कुठं झालं मित्रांनो कलकत्ता म्हणजे बघा BKMI BK. तुम्ही असता ना असे बसता कुठे वेरी काय गप्पा आणत बसता म्हणजे काय रे बकबक करत बसता. काय बसता बकबक करत बसता. ते तेच मग बकमई बक बकमई बक हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा कलकत्ता दादाभाई नौरोजी पहिले पारशी व्यक्ती. त्यानंतर मद्रास बदरुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम व्यक्ती. ठीक आहे. त्यानंतर बघा इलाहाबाद जॉर्ज जुले फर्स्ट ब्रिटिश व्यक्ती. त्यानंतर काय रे बंबईमध्ये डबल विल्यम वेडरबर्न दुसरे ब्रिटिश काय पाठ न करू हे पाठ करा. 1890चं कलकत्ता अधिवेशन कोण झालं अध्यक्ष फिरोजशाह मेहता अध्यक्ष झाले होते. त्यानंतर हे पाठ करा 1895 पुणे अधिवेशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी. हे जे परीक्षेला येणार आहेत ते सांगतो तुम्हाला पाठ करायचं. ठीक आहे. हां बाकीचे याच्यानंतरचे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. जे इथं जे महत्त्वाचे ते तुम्हाला सांगतो मी. त्यानंतर बघा हे 1900 लाहोर अधिवेशन गणेश चंदावरकर पाठ करा. त्यानंतर 1905 अधिवेशन बनारसचं गोपाल कृष्ण गोखले. मागं सांगितलं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये की गोपाल कृष्ण गोखले कोण होते रे महात्मा गांधीचे काय होते गुरुजी होते. महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते. यांनीच महात्मा गांधींना आफ्रिकेतून बोलवलं होतं 9 जानेवारीला. म्हणून आपण 9 जानेवारी काय साजरा करतो रे प्रवासी दिन म्हणून आपण काय करत असतो साजरा करत असतो मित्रांनो. ठीक आहे. ओके. त्यानंतर पाठ करा 1907 सुरत अधिवेशन. 1907 सुरत अधिवेशन अध्यक्ष कोण होते रे रासबिहारी बोस. या रासबिहारी बोस म्हणजे काय झालं तर सुरतची फूट ऐकली मी सुरत स्प्लिट म्हणतो आपण त्याला सुरत फूट. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काय झाली होती रे फूट पडली होती. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काय पडली होती फूट पडली होती. म्हणजे गरम दल आणि नरम दल जहालवादी आणि मवाळवादी जहाल वर्सेस मवाळ अशी याच्यात काय पडली होती रे फूट पडलेली होती. पण तिथून पुढं गेल्याच्या नंतर होम रूल लीग चालू झाली होती 1916ला. 1916 काय झाली होती होम रूल लीग. आता याच्यामध्ये भरपूर कालावधी आहे. टिळक युगचा हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. मागचे आय थिंक 3 का 4 नंबरचे लेक्चर आहे ते जाऊन बघसा त्यात तुम्हाला कळून जाईल. होम रूल लीगमध्ये कोण होतं होम रूल लीग स्थापन करणारा लोकमान्य टिळक आणि कोण होते रे ॲनी बेझंट यांनी काय केलं रे 1916 साली आपले होम रूल लीगची स्थापना केलेली होती. मग याच्यात काय झालं होतं पूर्ण भारतात होम रूल लीग पसरलेली होती. मग यायला कळलं की बाबा होम रूल लीग भरपूर चांगल्या प्रमाणात काम करत आहे. त्याच्यामुळं काय झालं रे 1916ला लखनौ अधिवेशन अंबिका चरण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय काँग्रेस भरला. कुठं लखनौला. म्हणजे लाख वेळा एकमेकाच्या पाया पडले कधी 1916 साली. आणि काय झालं होतं जहाल मवाळ आणि मुस्लिम लीग हे एकत्र आलेले होते. ही जी सुरत फूट पडली होती ती 1916 काय झाली रे एकत्र आलेली होती. हे लिहून घ्या. हे पाठ करा काही पण करा पण लिहून घ्या. जे मी सांगितलं हे तशाच हिशोबाने तुम्ही लिहून घ्या. एकदम सोपं जाईल तुम्हाला. हे जे स्टार पॉईंट केलेलं आहे हे तुमच्या महत्त्वाचं
आहे मित्रांनो. ठीक आहे, अजून काहीतरी महत्त्वाचे आहे की वो स्वराज्य कोणी दिला, पहिला शब्द काय दिला, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. ओके, बघा नेक्स्ट प्रश्न. आय थिंक 14वा प्रश्न आहे ना, नंबर देतो विसरलो मी आलो. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856, हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 ह्याच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला. चला उत्तर द्यायचे सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट उत्तर द्यायचे आहेत मित्रांनो. बघा, हिंदू विवाह पुनर्विवाह कायदा 1856 रिकामी जागा कोणाच्या काळात रे? लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग याच्या काळात काय झाला होता रे? हा कायदा मंजूर करण्यात आलेला होता. पण हा जो ठराव होता म्हणजे मांडला कोण सर्वात पहिले? तर हा कायदा मांडला होता लॉर्ड डलहौसीनं. कायदा मांडला कोण मांडला होता? डलहौसीने मांडलेला होता. पण मंजूर कुठं झाला? मंजूर झाला लॉर्ड कॅनिंगच्या काळात. बघा तुम्हाला माहीत असेल 1848 ते 1856 57 पर्यंत, समजा 1857 पर्यंत 56-57 पर्यंत कोण होता रे? लॉर्ड कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. या लॉर्ड कॅनिंगनं आपल्याकडे PWD, त्याच्यानंतर काय रे रेल्वे, टपाल खाते, अशा वेगवेगळ्या सुविधा आपल्या भारतात आणलेल्या होत्या. त्यात एक कायदा होता हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा, म्हणजे हिंदू महिला पुनर्विवाह करण्यासाठी केलेला कायदा होता. तर कोणी मंजूर केला आहे? तो लॉर्ड कॅनिंगच्या काळात मंजूर झालेला आहे. बघा, हा जो डलहौसी होता, या डलहौसीने काय केलं? बंद रान पेटून दिलं होतं. म्हणजे बंद 1857चा उठाव याच्यामुळे झालेला आहे. खालसा पद्धत वगैरे यानं चालू केल्या सगळ्या गोष्टी. काय झालं? याच्याच काळात सगळ्या गोष्टी चालू झाल्या. म्हणजे राण्याने पेटून दिलं आणि सावरला कोण रे? लॉर्ड कॅनिंगनं. मग तुम्हाला माहीत असेल लॉर्ड कॅनिंगच्या काळात 1858ला काय आला होता? राणीचा जाहीरनामा. बरोबर आहे. म्हणजे काय झालं? आता इथून पुढं कंपनीची सत्ता संपली आणि कोणा सत्ता चालू झाली रे? राणीची सत्ता चालू झालेली होती. म्हणजे डायरेक्ट ब्रिटिश पार्लमेंट काय करणार होता? भारतात सत्ता करणार होतं. राणीचा जाहीरनामा लक्षात राहू द्या. अलाहाबादमध्ये हा राणीचा जाहीरनामा वाचून दाखवलेला होता. मग पहिला व्हाईसरॉय, फर्स्ट व्हाईसरॉय कोण झाला होता रे? शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय कोण आहे? लॉर्ड कॅनिंग. शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता रे? लॉर्ड कॅनिंगच. आणि पहिला व्हाईसरॉय कोण आहे रे? लॉर्ड कॅनिंगच. आता काऊन झालं कळलं तुम्हाला? 1857ला उठाव झाला आणि 1858चा राणीच्या जाहीरनाम्यामुळे सगळ्या गोष्टी पलटलेल्या होत्या. कळलं असेल तुम्हाला. लॉर्ड डलहौसी, लॉर्ड विल्यम बेंटिंग कोण होता रे? लॉर्ड विल्यम बेंटिंगनं काय केलं होतं? सतीप्रथेविरुद्ध काहीतरी एक कायदा तयार केला होता. सतीप्रथेविरुद्ध काय केला रे? कायदा तयार केला होता. बरं, सतीप्रथा कधी झाली रे? 1829. बरं, 1828 मध्ये काय झालं होतं? ट्रिपल आर म्हणजे राजाराम मोहन राय यांनी काय केलं होतं रे? ब्राह्मो समाज स्थापन केला होता. ब्राह्मो समाज स्थापन केला होता. बघा, या गोष्टी तुम्हाला ना पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी सगळं डिटेल घेतलेलं आहे. तर पाठीमागचे लेक्चर आहे तर तुम्ही बघून घेसा. आणि नवीन कोणी आला असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सगळ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा. बघा, लॉर्ड माउंटबॅटन, आता हे तुम्हाला माहिती आहे 1946-47 मध्ये काय झालं होतं रे? एक कायदा आला होता. त्या कायद्यानुसार काय झालं होतं? भारताला काय भेटलं होतं? स्वातंत्र्य भेटलेलं होतं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट येईल तो प्रश्न पुढे डबल सांगतो तुम्हाला रिपीटमध्ये. हां बघा, हिंदू विवाह पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड कॅनिंग यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला. जरी या कायद्याचा मसुदा लॉर्ड डलहौसी यांनी तयार केलेला होता. बरोबर आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, लवकर लक्षात येत नाही तर हा प्रश्न मी तुम्हाला इथे घेतलेला आहे. 100% तुम्हाला फायदा होणार. बघा नेक्स्ट प्रश्न. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोण आहेत खालीलपैकी रे? खालीलपैकी याचे लेखक आहेत रे? स्वातंत्र्यवीर V.D. सावरकर, विनायक दामोदर सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी काय केलं रे? द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे हे पुस्तक लिहिलेलं आहे. बघा, यांनी एक मित्रमेळा नावाची संघटना काढली होती. मित्रमेळा. आणि हीच पुढे जाऊन काय झाली होती रे? अभिनव
भारत 1905 आणि काय रे 19 साली स्थापना केली होती. अवघ्या वर्षाचे 16 वर्षाचे होते तेव्हा ही संघटना स्थापन केलेली होती. कोणी? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी. ठीक आहे. अभिनव भारत लक्षात ठेवा, प्रश्न लय वेळा विचारलेला आहे. त्याच्यानंतर काय रे अजून काय सांगता येईल याच्याबद्दल? हिंदुत्ववादी होते भरपूर. श्यामजी कृष्ण वर्मा म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मांनी एक लंडन हाऊस, इंग्लंड हाऊस नावाचं एक म्हणजे एक ऑफिस तयार केलं होतं कुठं? लंडनला. तर इथे व्ही डी सावरकर इथे सुद्धा जाऊन राहिलेले आहेत आणि त्यांनी भरपूर काम तिथं केलं होतं. तिथून त्यांनी काय केलं? भरपूर पिस्तुलं भारतात पाठवलेले होते. ठीक आहे. मग पुढे चालून रँडची हत्या केली होती चाफेकर बंधूंनी वगैरे वगैरे भरपूर या गोष्टी आहेत. तुम्हाला या डबल प्रश्न आला की नाहीतर तुम्ही मागचे लेक्चर पहा, हे सगळ्या गोष्टी आपल्या मागच्या लेक्चरमध्ये झालेल्या आहेत मित्रांनो. मी डबल यासाठी नाही सांगत आहे कारण की तुमच्याजवळ पण टाईम नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं ठीक आहे. वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखल्या जाते. यांच्याबद्दल भरपूर माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे. त्यानंतर चला याचं उत्तर द्यायचं पटापट सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये फास्टमध्ये पटपट रिव्हिजन होऊन जाईल तुमचं इथं. बघा समतेच्या हक्कासंदर्भात खालील जोड्या जुळवा म्हणते. बघ कायद्यापुढे समानता कलम किती रे? कलम 14. कायद्यापुढे सर्व काय असतील रे? समान असतील. कलम 14 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेची कलम किती मित्रांनो? 14 मध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला? कायद्यापुढे समानता. बरं मला सांगा हे मूलभूत हक्क आहेत ना? मूलभूत हक्क भाग किती मध्ये दिलेले आहेत? भाग किती मध्ये येते मित्रांनो? मी सांगतो तुम्हाला भाग 3 मध्ये देण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मूलभूत हक्क आपण कोणाकडून घेतले? तर कोणाकडून घेतले? अमेरिका. कोणाकडून घेतले मित्रांनो? अमेरिका. तर मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मार्गदर्शक तत्त्वे कोणाकडून घेतले आणि मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतलेले आहेत? ठीक आहे. हे सांगायचं आहे. मी तुम्हाला सांगून देतो मार्गदर्शक जे तत्व येतं हे भाग कितीमध्ये मित्रांनो? हे भाग 4 मध्ये येतं. आणि मूलभूत कर्तव्य हे कितीमध्ये? हे भाग 4A मध्ये. हे सगळं आपलं पाठीमागं झालेलं आहे. ठीक आहे. तुम्ही तरी बघून घ्या. बघा भेदभावास प्रतिबंध, संधीची समानता, अस्पृश्यता निवारण करणे. अस्पृश्यता किती रे? कलम 17. बरं मग मला काय माहीत झालं? Aचं 3 माहीत झालं. अरे एकाच ठिकाणी उत्तरीतच निघलं आपल्याला. त्यानंतर काय माहीत झालं आम्हाला? 17 काय 4 माहीत झालं का? त्याच्यानंतर काय आहे? संधीची समानता 2 मध्ये. ठीक आहे. कलम 16 आणि भेदभावास प्रतिबंध 15. म्हणजे काय उत्तर येणार आमचं? 3, 1, 2, 4. 3, 1, 2, 4. कळलं मित्रांनो? कळलं का? आवाज वगैरे क्लिअर असेल सर्व अशी आशा करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. काही झालं तरी तुमचं लेक्चर थांबणार नाही मित्रांनो. डिजिटल बोर्डवर होईल, ऑफलाईन होईल, कसं होईल पण तुमचं लेक्चर मी घेणार म्हणजे घेणार. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही. बघा खालील विधाने विचारात घ्या. मुख्यमंत्र्या सल्ल्याने राज्यपाल मंत्र्यांची नियुक्ती करतात. बरोबर आहे. आपलं काय विचारलेलं आहे? बरोबर विचारलेलं आहे. त्यानंतर राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. बरोबर आहे. त्यानंतर मंत्र्याचे वेतन आणि भत्ते राज्यपालाकडून करे तर चूक. विधानसभेकडून किंवा विधिमंडळाकडून निश्चित केले जातात. त्यानंतर मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असते. विधान परिषदेला चूक. कोणाला असते रे? विधानसभेला जबाबदार असते. म्हणजे उत्तर काय येणार रे? अ आणि ब उत्तर बरोबर येणार. तुम्हाला यावर्षी राज्यपालावर प्रश्न विचारणार मित्रांनो. राज्यपालाची कलम कमेंट बॉक्समध्ये मला सांगायची. 100 किती? 152, 53, 54, 55 काय काय आहे
सगळं लिहून तिच्यात सांगायचं. म्हणजे कळलं तुम्हाला उत्तर चुकीचं कोणते? सी आणि डी काय मित्रांनो चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एकदम ओरिजिनल प्रश्न घेऊन आलेले तुमच्यासाठी. मागच्या वर्षी झाले रिपीट क्वेश्चन आहे. कंबाईन राज्यसेवा, त्यानंतर पोलीस भरतीला सगळे हेच प्रश्न येत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, तुमचा एकही मार्क कुठे जाणार नाही. आणि मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्स करून सांगा तुम्हाला कोणता एखादा टॉपिक अवघड जातो, काय जातो, त्याच्यावर मी नक्की एखादा लेक्चर घेऊन येईल. ठीक आहे, ओके. बघा मूलभूत हक्काच्या संदर्भात बघा आला डबल मूलभूत हक्कावर प्रश्न. मूलभूत हक्कावर प्रश्न येणारच कोणतीही परीक्षा असो, कारण की हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. मूलभूत हक्काच्या संदर्भात योग्य विधाने निवडा म्हणते. योग्य सर्व मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत. चूक सर्व आहेत का रे? काही नकारात्मक, सगळे नाही. त्यानंतर मूलभूत हक्काच्या बाबतीत न्यायालयात दाद मागता येत नाही. अरे असं कसं काय? मागता येते ना आम्हाला दाद. काऊन नाही मागता येणार? दाद मागता येते, दाद मागता येते. त्याच्यामुळे आम्ही त्याला न्यायप्रविष्ट असं म्हणतो. न्यायप्रविष्ट आहे असं म्हणतो. मग मार्गदर्शक तत्वे हे न्यायप्रविष्ट आहेत का रे? तर बिलकुल नाही, न्यायप्रविष्ट नाही. आणि मूलभूत कर्तव्यसुद्धा न्यायप्रविष्ट नाही मित्रांनो. ठीक आहे, फक्त न्यायप्रविष्ट कोण आहेत रे? मूलभूत हक्कच न्यायप्रविष्ट आहे. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्टाला अधिकार देण्यात आलेले आहेत. मग काय उत्तर याचं फक्त बरोबर एकमेव सी उत्तर काय याचं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतात. लय डिटेल याचं काम नसते. एखादा प्रश्न डिटेलमध्ये असतो, त्याच्यावर दिला भरता दिला नाही. पण हे असे जे आपल्या टप्प्यातले प्रश्न असतात हे सोडायचं नाही. हेच तुम्हाला परीक्षेत तुमचे एक मार्क बूस्ट करायला मदत करतात. नाही तर तुम्ही कितीही डिटेल करा, काही फायदा होत नाही. परीक्षार्थी बना, PhD करायची नाही. मी अजून पण सांगतो, प्रत्येक विद्यार्थ्याला तेच सांगत असतो. बघा 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? चला उत्तर द्यायचं पटकन, एक सेकंद देतो सगळ्याला. काय उत्तर मग याचं? रँडची हत्या केली. कोणाची हत्या केली रे? रँडची हत्या केलेली आहे. बरं, रँडची हत्या करण्यासाठी कोण कोण होते? चाफेकर बंधूमध्ये 3 जण होते. ते कोण कोण होते? खाली कमेंट बॉक्समध्ये मला नाव सांगायचं आहे. आणि ज्याला माहीत नसेल मित्रांनो त्यांनी काय करायचं? पाठीमागचे लेक्चर बघायचं. हे सगळे प्रश्न तुम्हाला त्याच्यात मी घेतलेले आहेत आणि इथून पुढेही तुमचे घेत राहणार. आपण 2-4 दिवसात किंवा मला जसा टाईम भेटेल तर आपण एक मोठी मॅरेथॉन लेक्चर घेणार आहे. ठीक आहे, नक्की तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला मी कळवेल. जे कोणी ॲड नसेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला त्यांनी व्हॉट्सअपच्या ग्रुपला ॲड होऊन जावे ही तुम्हाला सर्वांना नम्र विनंती. देवा बसलेले प्रसाद खाल्ल्याशिवाय कोणीही जायचं नाही. बघा जॅक्सनचा कोण कोण गेला रे? जॅक्सन, अनंत कान्हेरे, अनंत लक्ष्मण कान्हेरे. ठीक आहे, लक्षात ठेवा. जॅक्सनचा खून केला कोण केला रे? अनंत लक्ष्मण कान्हेरे. मी याची ट्रिक पण सांगितलेली आहे, परत सांगतो एकदा. मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे तुम्ही म्हणसाल परत की सर प्रत्येक प्रश्न तुम्ही सांगू राहिले मागच्या लेक्चरमध्ये जा. मित्रांनो तसं नाही आहे, पण एक्सप्लेन मी भरपूर केले आहे त्याच्यामुळे तुम्ही मागचे लेक्चर जाऊन बघू शकता. बघा जॅक्सन, आपण जे जॅक असते, जॅक आपण हे फिरवतो बघा, इंजिन असते, गर 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 फिरवतो ना. किती वेळा फिरवतो आपण? ते अनंत वेळा फिरवतो. किती वेळा? अनंत वेळा फिरवतो. म्हणून काय आर्थर जॅक्सनचा खून केलेला आहे तर अनंत लक्ष्मण कान्हेरेने. त्यानंतर रँडची हत्या कोण केली? चाफेकर बंधू. बघा रँड आपण रोडनं तेव्हा काय असतं रे? चाफ्याची फुलं पडलेले असतात. त्यानंतर जॉन सॉन्डर्स याची हत्या कोणी केली आहे? जॉन सॉन्डर्सची हत्या कोणी केली आहे सांगायचे मित्रांनो? भगतसिंग. ठीक आहे, लाला लजपत राय यांना 1928 साली सायमन गोबॅकमध्ये काय केलं रे? मारहाण झाली होती. त्या मारहाणीमध्ये यांचा मृत्यू झाला होता, लाला लजपत रायचा. मग त्याचाच बदला म्हणून कोणाला मारलं होतं? सॉन्डर्सला मारण्यात आलेलं होतं. मायकल ओडवायर कोण आहे मला सांगायचं आहे. मी तुम्हाला डबल तरी सांगून देतो. 1919चा काय होतं रे? जालियनवाला बाग हत्याकांड. जनरल डायर आणि जनरल ओडवायर अशी त्या 2 नावं येतं. जालियनवाला बाग हत्याकांड परमिशन कोण दिली होती? या ओडवायरनं परमिशन दिली होती. आणि जनरल डायरनं काय केलं होतं रे? गोळ्या घातलेल्या होत्या. मग तुम्हाला उधम सिंग माहिती आहे, हे नाव इथं टच करून द्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन,
खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केली? सांगा. काय काय त्याचं नाव? हाल. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने, हाल या राजाने काय केले तरी गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्यरचना केलेली होती. मग सिमुक कोण होता रे? सिमुक हा राजा होता सातवाहन घराण्याचा संस्थापक. सातवाहन घराण्याचा काय रे? संस्थापक. राज्यसेवा 2023, राज्यसेवा 2023ला हा काय रे PYQ आहे की सिमुक घराण्याचे संस्थापक कोण येतं? कोण येतं? सॉरी, सातवाहन घराण्याचे संस्थापक कोण आहे? सिमुक हा राजा होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलची विचार मांडला होता? काय उत्तर याचं? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. बॉम्बे गॅझेट काय रे? फर्स्ट मुंबईतलं इंग्रजी वृत्तपत्र. म्हणजे कोणतं एक वृत्तपत्र असेल तर ते त्याचं नाव काय रे? बॉम्बे गॅझेट. याचं बॉम्बे हेरॉल्ड नंतर त्याचं नाव झालेलं होतं. बघा मग ॲनी बेझंटचे कोणते कोणते येतं? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ अशी दोन वृत्तपत्र कोणाची? ॲनी बेझंट यांची आहे. होम रूल लीग तुम्हाला सांगितली आहे कधीची रे? सॉरी 1916ची. ठीक आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न. महत्त्वाचे कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया दोन वृत्तपत्र पाठ करून ठेवा. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एक प्रश्न विचारतील याच्यावर. ओझोन संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत? ओझोन संदर्भात ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. बिलकुल बरोबर आहे. बिलकुल काय रे? बरोबर आहे. 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पाडल्याचे स्पष्ट झाले. 100% बरोबर आहे. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि 17 सप्टेंबरला काय असते रे? 17 सप्टेंबरला काय असते? 17 सप्टेंबरला काय असते मला कमेंट करून सांगायचं खाली. ठीक आहे. हां काहीतरी असते, एक संग्राम असतो कोणता तरी, सांगायचं ते कमेंट बॉक्समध्ये. मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मग काय रे? CFC क्लोरोफ्लोरोकार्बन, त्यानंतर HCFC हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन, हे जे काही घातक रसायन असतात हे काय असतात रे? याला घातक असतात. म्हणजे 1989 मध्ये ओझोन थरात क्षय देणाऱ्या वापरावर आपण काय केले? बंदी घालण्यात आलेली आहे. तर उत्तर काय येणार याचं? वरीलपैकी सर्व बरोबर आहे. ठीक आहे. आणि ओझोन कोणत्या लेअरमध्ये असते कमेंट करून सांगा. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईड खनिजाचे मोठ्या प्रमाणात आढळते? खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईड खनिजाचे प्रमाण अधिक असते? कोणत्या रे? जांभी मृदा. मला सांगा, हा आपला महाराष्ट्र आहे. हा काय रे? सह्याद्री पर्वत. ठीक आहे. हे महाराष्ट्राचं काय? पठार आहे. हा जो भाग आहे इकडचा, हा जो भाग आहे म्हणजे कोकणचा भाग आहे हा, या भागात कोणती मृदा आढळते रे? जांभळी मृदा. कोणती मृदा आढळते? जांभळी मृदा आढळते. म्हणजे थोडी लालसर असते. ठीक आहे. ओके. त्यानंतर बघा, हा महाराष्ट्राचा पठारी भाग आहे. महाराष्ट्र पठारी भागात हा सगळा कोणता खडक आहे रे? काळा खडक आहे. इथपर्यंत. म्हणजे पूर्व विदर्भात सुद्धा कोणती माती आढळते? तांबडी माती. तांबडी मृदा आढळते इकडे. तांबडी मृदा आढळते. आणि जो हा भाग आहे मधातला, या भागात कोणती मृदा आढळती? काळी कापसाची काळी मृदा. रेगूर मृदा सुद्धा म्हणतात याला. रेगूर मृदा सुद्धा म्हणत असतात. ठीक आहे. ओके. रेगूर मृदा सुद्धा त्याला म्हणतात. बघा, जवळपास 90% भाग हा काळ्या मृदेने व्यापलेला आहे. म्हणजे बेसाल्टच्या खडकाने व्यापलेला आहे. बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे. म्हणजे जवळपास 90% भाग हा महाराष्ट्र पठाराचा बेसाल्ट खडकाने बनलेला आहे. ही काळी मृदा जी असती ही कशी असते रे? म्हणजे कमी पाच धरती, पाणी जास्त झिरपू देत नाही. कमी झिरपते. पाणी कमी झिरपते. म्हणजेच काय रे? ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक असते. ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक असते. कोणाच्या तुलनेत? या जांभ्या मृदेच्या
तुलनेत ही जांभी मृदेत फक्त काय येतात तरी फळं येत असतात. फळं म्हणजे जसं की तुम्ही पाहता काजू बदाम पुढे येतात जास्त करून, या कोकणच्या भागात जास्त करून येत असतात. या काळ्या मृदेवर काय झालं असते, पाण्याचं जास्त हे झाले असते. पाऊस जास्त पडला की ती माती सगळं धुवून निघतील, त्यातले जे काही खनिज असतील ते सगळे पाण्यासोबत काय होतं रे अरबी समुद्रात वाहून जातात. म्हणून ती जांभी मृदा तयार होत असते. जेव्हा मृदा टॉपिक तुमचा मी कन्फर्म घेईल तेव्हा मी तुम्हाला क्लिअर अजून ते सांगेन. कळलं याचं उत्तर. जांभ्या मृदेत काय आढळतं रे, लोह आणि बॉक्साईडचे प्रमाण सर्वाधिक आढळते. मग तुम्हाला एक ट्रिक सांगतो इथं, बॉक्साईड कुठं कुठं आढळतो हे पण सांगितलेलं, डबल सांगतो. बॉक्साईडच्या करारास, बॉक्साईडचा करार असतो, बॉक्सिंगचा करार हा 2 जणात होत असतो. ठीक आहे, ओके. मग किती टक्के साठे आहेत रे, 21% साठे आहे. तर कुठं कुठे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. बॉक्साईड बॉक्सिंगचा करार किती जण झाला, 2 जणात 1 करार झाला, 2 जणात 1 करार झाला. आणि लोह खनिज कुठं आढळते, लोह साधू आणि भक्त चंद्रावर गचकन गेले. हे असंच लक्षात ठेवायचं, साधू आणि भक्त चंद्रावर गचकन गेले. सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया अशा जिल्ह्यात काय आढळतो रे, लोह खनिज आढळतो. नेक्स्ट प्रश्न. चला उत्तर द्यायचं एकदा, 1 सेकंदात वाचा सगळेजण आणि उत्तर द्या पटकन. चला पटपट बघा. महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्याच्या दक्षिणेकडील नद्यांच्या खोरी याप्रमाणे आहेत. मी तुम्हाला एक ट्रिक लिहून देतो इथं, ट्रिक. तुम्हाला सगळा प्राकृतिक भूगोल याच्यात पाठ होऊन जाईल. बघा इथं लिहायचं न सा त सा. आणि अशा ट्रिकसाठी तुम्ही काय करायचं, आपल्या चॅनलला फॉलो करायचं. न सा त सा गो ह भी म आणि काय रे मित्रांनो, क्रू. नसा तसा गोह भीम क्रू. आणि नच्या वरी सगळ्यात वरी वी लिहायचं. वी फॉर विंध्य पर्वत. विंध्य पर्वत, नर्मदा, सातपुडा, तापी. लिहू का इथं, लिहितोच. विंध्य पर्वत, नर्मदा, सातपुडा, तापी, सातमाळा, अजिंठा. त्यानंतर इथं गोदावरी, हरिश्चंद्र, बालाघाट. त्यानंतर भीमा नदी, इथे यायचं शंभू महादेव डोंगररांग. आणि इथे लिहायचं कृष्णा नदी. ठीक आहे, हे अशा आपली ट्रिक राहणार आहे, तुम्हाला 100% लक्षात येईल मित्रांनो. बघा हे काय रे, पर्वत आहे, ही नदी आहे, हा पर्वत आहे, ही नदी आहे, पर्वत नदी, पर्वत नदी, पर्वत नदी. आणि तुम्हाला याच्यावरच तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे, तर मग द्यायचं उत्तर. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्णा नदीचे खोरा आहे. सातपुडेच्या दक्षिणेला म्हणते, सातपुडेच्या दरम्यान. बरोबर आहे उत्तर. नंबर काय रे मित्रांनो, बरोबर आहे. त्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे आहे. सातमाळा अजिंठाच्या खाली काय रे, गोदावरी आहे. 100% बरोबर. ठीक आहे. त्यानंतर बघा क नंबर काय म्हणतो, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग व त्याच्या दक्षिणेस भीमा नदी आहे. हरिश्चंद्र बालाघाट आणि त्या दक्षिणेस काय रे, भीमा नदी आहे. 100% काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर शंभू महादेव डोंगररांग व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीची खोरी आहे. शंभू महादेव त्या खाली काय रे, कृष्णा नदी. म्हणजे वरीलपैकी काय मित्रांनो, सर्व बरोबर आहे. ही ट्रिक पाठ करायची. वी न सा त सा गोह भीम क्रू. चला म्हणा दोनदा सगळेजण, नसा तसा गोह भीम क्रू. हा नेक्स्ट. हे तुम्हाला असंच शिकवलं जाणार मित्रांनो प्रत्येक वेळेस. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्यासोबत जोडा. चला द्यायचं उत्तर. अ जीवनसत्व याच्या अभावी काय होतो, ड जीवनसत्वाभावी काय होते, क जीवनसत्वाभावी काय होते आणि B12
सायनोकोबॅलामाइन याच्यामुळं काय होते चला सांगा. रातंधळेपणा कशामुळे होते रे? अमुळे होते. मग काय खायचं? गाजर खायचे, गाजर. ठीक आहे. त्याच्यानंतर जीवनसत्व ड मुळे काय होतं रे? जीवनसत्व ड मुळे तुम्हाला मूळदूस नावाचा रोग होतो. मूळदूस म्हणजे तुमच्या हड्ड्या काय होतं रे? कमजोर व्हायला लागतात. त्यानंतर क मध्ये काय दिले तुम्हाला? जीवनसत्व क म्हणून काय होतं रे? स्कर्वी होते. क मुळे काय होतं रे? जीवनसत्व स्कर्वी होतो. आणि B12 मुळे काय होतं असे तुम्हाला? रक्ताशय. ठीक आहे. रक्ताशय B12 कमी झाल्यामुळे काय होतं? रक्ताशय होत असतो. हे पाठ करून ठेवायचं. ठीक आहे. तुमचं एक सायन्सचं शॉर्ट लेक्चर मी तुमचं घेणार आहे पोलीस भरतीसाठी. तुम्हाला सगळे ते शॉर्ट ट्रेक म्हणजे तुम्हाला टंगस्टन कसं लक्षात ठेवायचं, सोन्याला काय म्हणतात, गोल्डला काय म्हणतात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी घेणार आहेत. फक्त तुम्हाला पाहिजेत काय काय पाहिजेत मला खाली कमेंट बॉक्समध्ये करून सांगायचं खाली. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, नागरीकरण म्हणजे काय? नागरीकरण म्हणजे काय? शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण, शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण, खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण आणि लोकसंख्येच्या घनतेत वाढ. चला उत्तर द्यायचं काय? बघा, शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण म्हणजे काय रे? लांब लांब जातात का? विकेंद्र होणं म्हणजे केंद्रापासून लांब लांब जातात का? तर बिलकुल नाही. केंद्र काय रे? केंद्राच्या पाशी येतात म्हणजे केंद्रीकरण होते. उत्तर काय ना रे? अ नंबर. खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण काय करायचं? खेड्यात आम्हाला कुठं काय करायचं आहे? नागरीकरण करायचं आहे. म्हणून क तर चुकलं, ब पण गेलं. लोकसंख्येच्या घनतेत वाढ. लोकसंख्येची घनता तर कुठं पण वाढू शकते. ठीक आहे. बिलकुल नाही. मग उत्तर काय येणार रे मित्रांनो? अ नंबरचं उत्तर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ये रहा आपके स्क्रीन के ऊपर 2 करोड़ के लिए. चला उत्तर देने का इसका, पटापट जाके उत्तर देने का. वाचून घ्या. व्यक्तीचे नागरिकत्व संपुष्टात येते जर, बघा 5 ते 11 कलम मध्ये भाग 2 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे नागरिकत्व. काय रे? भारताचं नागरिकत्व. तर मग सांगायचं 5 ते 11 मध्ये दिलेलं एक कलम. ठीक आहे, बघून घ्यायचा. आणि त्यानंतर 12 ते 35 मध्ये काय आहे? मूलभूत हक्क. आणि 35 ते 51 काय रे? मार्गदर्शक तत्वे. आणि 51 मध्ये काय दिलेलं आहे रे? मूलभूत कर्तव्य. ठीक आहे. ओके. बघा म्हणजे काय? संपुष्टात कधी येते नागरिकत्व? संपुष्टात कधी येते? नंबर 1, व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर. बिलकुल बरोबर आहे. जर एखादा माणूस जर आपल्या भारताचं नागरिकत्व सोडून दुसऱ्या राज्याचं नागरिकत्व स्वीकारत असेल तर काय अर्थ भाऊ? भारताचं नागरिकत्व काय होणार? संपुष्टात येणार. म्हणजे अ बरोबर आहे. अ कुठे? अ कुठे? इथं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर काय रे? बघा इथं पण क दिले, इथं पण क, इथं पण क आहे. आता क काय रे? बरोबर आहे. नेक्स्ट बघू, व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत 18 महिन्याचा कारावास झाला असेल तर. इथं 18 वर्ष नाही तर किती वर्ष पाहिजे रे? 2 वर्षाचा कालावास. म्हणजे तुम्ही 5 वर्षात एखाद्या व्यक्तीला नोंदणीद्वारे जर नागरिकत्व भेटलं आणि जर 5 वर्षाच्या आत जर 2 वर्ष सहज झाली, 2 वर्ष, तर त्याचं नागरिकत्व संपुष्टात येते. म्हणजे तो नेमकाच आला भारतात नोंदणीद्वारे भारतात राहायला आला आणि आल्याला इकडे खून करायला लागला, तो जमणार नाही. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? नागरिकत्व संपुष्टात येणार. म्हणजे ब येणार नाही वाक्यात. उत्तर काय येणार? मग ब नाही आहे. उत्तर क्रमांक 2 बरोबर. तरी आपण क वाचून घ्यायचं काय तर. फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले असेल तर बिलकुल बरोबर आहे. व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्टता दाखवली असेल तर तरी पण त्याचं नागरिकत्व संपुष्टात येईल. म्हणजे उत्तर काय बरोबर आहे मित्रांनो? अ, क आणि ड. अ, क आणि उत्तर याचं काय असणार आहे? उत्तर क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न. हां चला उत्तर द्यायचे याचं. हे तुम्हाला शिकवून पण झालेलं आहे आणि याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे नुकतंच पेपरला आलेलं आहे, एका कोणतरी पेपरला आलेलं आहे कंबाईनच्या का राज्यसेवेच्या. ठीक आहे. बघा, बिगर घटनात्मक आयोग. मला पहिले सांगा घटनात्मक आयोग म्हणजे काय? घटनात्मक आयोग म्हणजे काय? तर काय रे? ज्या गोष्टीचा उल्लेख घटनेत केलेला असतो म्हणजे याला कलम असती, कलमात उल्लेख असेल तर, कलमात उल्लेख असेल तर त्या गोष्टीला काय म्हणतो आम्ही? घटनात्मक गोष्टी असं म्हणत असतो. घटनात्मक आयोग किंवा घटनात्मक गोष्टी म्हणत असतो. म्हणजे कलमात पाहिजे, संविधानात दिलेल्या पाहिजेत. पण मला सांगा
नीती आयोग याला काही कलम आहे का रे? तर बिलकुल नाही. म्हणजे काय ती बिगर घटनात्मक आहे. राज्य वित्त आयोग सर आहे ना, राज्य वित्त आयोग किती रे? कलम 243 आय मधील, बरोबर आहे राज्य वित्त आयोग. आणि मग सर केंद्रीय वित्त आयोग कलम किती? केंद्रीय वित्त आयोग कलम किती आहे सर? कमेंट बॉक्स करून मला सांगायचं आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे का याला कलम? तर 100% कलम 338. ठीक आहे, हां हां 338. केंद्रीय माहिती आयोगाला असं काही नाही आहे, म्हणून काय रे उत्तर अ आणि 4 उत्तर येणार आहे. 1 आणि 4 ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असेल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता मगापासून मी तुम्हाला तेच सांगत आहे, याचं उत्तर लगेच सांगायचं. हे नाही पाहायचं खालचा, हे पाहायचं नाही, ते मोडत पण नाही का? हां ठीक आहे. चला, भाग 1 मध्ये काय दिलेलं रे? संघ राज्य व त्याचे राज्य क्षेत्र. हे कालच्या लेक्चरमध्ये पण आपलं झालं होतं. त्यानंतर भाग 3 मध्ये काय दिलेलं मित्रांनो? मूलभूत हक्क. भाग 2 मध्ये आत्ता सांगितलं सर नागरिकत्व. आणि भाग 9 मध्ये काय झालं रे आमचं राहिलं? मग पंचायत राज दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट प्रश्न. ठीक आहे मित्रांनो, हां बघा आज आपण इथे थांबूयात. ज्याला कोणाला ऑफलाईन ॲडमिशन घ्यायचे असेल त्यांनी आपलं ऑफलाईन क्लासेस द न्यू दीपस्तंभ अकॅडमी बुलढाणा सोसायटी पेट्रोल पंपाच्या समोर नक्की एकदा आम्हाला ऑफलाईन भेट द्या, नक्कीच तुम्हाला आवडेल. ठीक आहे, त्याच्यानंतर हे आपलं चॅनल आहे सक्सेस एज्युकेशन, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. ठीक आहे, ओके. सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडलं असेल तर. थँक्यू. THENKU थँक्यू. ओके, परत भेटूया परत याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.